तुम्ही जिथून आहात, जसे आहात तिथून सुरुवात करा. लोकांचा विचार करण्यातच वेळ चाललेला आहे की आपण खूप भारी करूयात, आपण खूप वेगळं करूयात, की जगाला काहीतरी भारी दाखवायचं आहे, भारी वाटलं पाहिजे. तर असं होणार नाही आहे. नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची तुमच्याशी. तुम्ही आजचं थंबनेल पाहिलंच असेल. थंबनेलमध्ये असं आलेलं आहे की जी चूक मी केली नाही ती तुम्ही चूक करू नका. आपण म्हणजे आपल्या मराठी भाषेत एक खूप सुंदर म्हण आहे की पुढच्या ठेस मागचा शहाणा. म्हणजे पुढच्याला जर ठेस लागली तर मागचा शहाणा, मागच्या माणसाने त्याच्या अनुभवातून शिकावं, त्याच्या ठेसेमधून आपण शिकावं. तर तशीच एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यासाठी आपण आज अनेक व्हिडिओ पाहत असेल. म्हणजे जनरली सगळ्यांच्या हातात फोन असतात, सगळे सोशल मीडियावर ॲक्टिवेट आहेत. तर मला वाटतं की आपल्याकडं जे स्किल आहे ना, त्या बाबतीत आपण यूट्यूबला व्हिडिओ सुरू केले पाहिजेत, आपलं अकाउंट सुरू केलं पाहिजे. मला वाटतं की खूप सारे लोक अजूनही यूट्यूबवर चॅनल काढत नाहीत आणि ॲप्रोप्रिएट व्हिडिओ, त्यांचे आवडीचे व्हिडिओ किंवा एक रेग्युलर फॉर्म व्हिडिओ करत नाही. तर मला वाटतं की खूप जण असे माझ्या आजूबाजूला आहेत जे खूप चांगला कॉन्टेंट क्रिएट करू शकतात. माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, नात्यातली आहेत खूप जणं ज्यांच्या हाती चांगली कला आहे किंवा ज्यांना गाण्यामध्ये रस आहे किंवा अंगी चांगल्या कला आहेत, विद्या आहे. आणि ती लोक सोशल मीडियावर किंवा यूट्यूबला इग्नोर करतात किंवा यूट्यूबला इतकं महत्त्वाचं मानत नाही. तर अशी चूक करू नका प्लीज. तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल तयार करा. यूट्यूब चॅनलच्याबद्दल म्हणजे चॅनल कसा करावा याच्याबद्दल अनेक व्हिडिओ यूट्यूबवर मिळतील. आणि मी हे तुम्हाला का सांगतो आहे, कारण याची जर उदाहरणं द्यायची झाली तर आत्ता खूप मोठ्या क्षेत्रातली लोक यूट्यूबवरती आहेत, यूट्यूबर म्हणून आहेत. लहान क्षेत्रातली आहेत जी नंतर मोठी झालेली आहेत, मनोज डे वगैरे सारखी जी आहेत ती. पण नितीन गडकरी हे सेंट्रल मिनिस्टर आहेत ज्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. किंवा गोपीनाथ मुंडेंच्या कन्या ज्या आहेत, पंकजाताई मुंडे, त्यासुद्धा यूट्यूब चॅनल यूज करतात. एवढंच काय तर बॉलिवूडची एक हायेस्ट डिरेक्टर आपण ज्यांना म्हणतो किंवा ज्या कोरिओग्राफर आहेत, फराह खान, त्यांचासुद्धा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे आणि तो इतका ग्रो करतो आहे. तर इतक्या मोठमोठ्या लेवलच्या व्यक्ती जर यूट्यूबमध्ये कमाई करण्याच्या दृष्टीने, मी कमाई करण्याच्या कमर्शियल आस्पेक्ट ठेवूनच म्हणते, म्हणजे तुम्ही तुमच्या कला सांभाळून फार काही करायचं नाही. तुमच्याकडं तुमचा मोबाईल आहे, एक चांगला मोबाईल, तर त्यात फक्त शूट करा आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही अपलोड करा. बरेच यूट्यूब चॅनल असे आहेत की तुम्हाला चॅनल कसं करायचं किंवा व्हिडिओ कसा एडिट करायचा याच्याबद्दल गाईड करतील. पण तुम्ही हातपाय हलवा, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही जोपर्यंत या प्लॅटफॉर्मचा, या मीडियाचा वापर करत नाही तोपर्यंत तुम्ही थोडे तुमच्या कलेच्या बाबतीत किंवा मागे राहाल असं मला वाटतं. आणि हे सांगण्याचं कारण का, कारण मी ही खूप मोठी चूक केली होती. मला आत्ता म्हणजे माझा चॅनल आत्ता मॉनिटाईज झालेला आहे, पण सबस्क्रायबर किंवा पेमेंट अजून सुरू झालेलं नाही. डॉलर्स जमा होत आहेत पण अजून म्हणावं तितके नाहीत. तर हे जर चॅनल मी खूप आधीपासून सुरू केलं असतं तर मला वाटतं की आत्तापर्यंत त्याचा काहीतरी चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक मला मिळाला असता. हे का सांगतो मी, तर मी कमर्शियल रायटर आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये. आणि 2015-16ला मी ब्लॉग लिहायचो. रायगडावर एक खूप सुंदर माझा अनुभव आहे. रायगडावर मी पहिल्यांदाच गेलो होतो त्याचा, की समाधीचे सावली मंदिर म्हणून. तर तो लेख लिहिला होता. आणि माझे कमर्शियल जे मी फ्रीलान्स रायटिंग करायचो, तर माझे एक डिझायनर होते, मला तर त्यांचं नाव नाही आठवत, 2015-16 साली. तर त्यांनी मला हा उपाय सांगितला होता किंवा हा मला पर्याय सांगितला होता की दादा, तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करा आणि तुम्ही गडकिल्ला हे लोक म्हणजे खूप भौगोलिक दृष्टीने दाखवतात की इथं हे तिथं ते. तुमचं जे लिखाण आहे, माझं म्हणजे माझी ललित लेखनाची पद्धत आहे, तर तशा पद्धतीनं कोणी गड किल्ले दाखवत नाहीत किंवा तुमचे अनुभव वेगळे असतात. तर तुम्ही यूट्यूबला तुम्ही ते सुरू करा.
आणि मी हो नाही असं करत करत 2016 गेला, 17 गेला, 18 गेला, 19 गेला, मी काही लक्ष दिलं नाही त्याच्यावरती. 2020 साली जेव्हा लॉकडाऊन पडलं, त्या लॉकडाऊनच्या नंतर 2021ला आय थिंक 2021ला मी जेव्हा तोरणागडावर गेलो होतो आणि तोरणागडावरती मी कुसुमाग्रजांची निर्धार ही कविता जेव्हा म्हणली होती, तेव्हा आमचे मित्र आहेत गणेश पुंडे म्हणून, त्यांनी मला सांगितलं होतं की दादा तुमचा हा व्हिडिओ, मी तेव्हा इन्स्टाला ॲक्टिव्ह होतो, मला त्यांनी सांगितलं की दादा तुमचा हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकू का? तर म्हटलं टाका दादा. मला त्यावेळेस जास्त माहिती होतं, म्हणजे मी यूट्यूबचे चॅनल बघायचो, मी अगदी 12-13 पासून यूट्यूबचे चॅनल म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओज पाहायचो त्यावेळेस. पण असं काहीतरी असतं आणि ते कमर्शियली काहीतरी आपण त्याचा यूज करू शकतो, यात टिपिकल माझी ती मेंटॅलिटी आहे की नको, असं नको करायला, आणि ते कोण बघणार, ते कोण सांगणार, आपण कंटिन्यू ठेवणार की नाही या ह्याच्यामध्ये. आणि नंतर म्हटलं की नाही, आपण करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आणि 2021ला त्यांनी व्हिडिओ टाकल्यानंतर सेम व्हिडिओ त्यावेळेस मी टाकल्यानंतर, आणि थोडाफार इकडे तिकडे टाकत राहिलो. आधीमध्ये टाकायचो, कंटिन्यू काही करत नव्हतो व्हिडिओ, मनाला येईल तसे रेकॉर्ड करायचो आणि टाकायचो. 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी असं टाकायचो. आणि माझ्या मिसेसचा त्यावेळेसच लॉकडाऊनमध्ये आम्ही चॅनल सुरू केलं होतं, आणि मी माझा चॅनल इतका नव्हता हे करत, संतोष सातपुते, पण तिचा सातपुते स्पेशल जो रेसिपीचा चॅनल आहे तो आम्ही चांगला पिकअप धरला होता. म्हणजे तिच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज यायचे. आणि बरेच माझे मित्र आहेत जे मी त्यांना म्हणलो ना की माझी कविता पाहिली का, नाही मी तुमचा तो खेकडाच्या कालवणाचा बघितला किंवा माशाच्या कालवणाचा बघितला, असे ते म्हणायचे. तर मला असं कळलेलं की रेसिपीचे चॅनल लोक खूप आवडीने बघतात, त्यातल्या त्यात स्पेशली नॉनव्हेजच्या रेसिपीचे. तर पण तिच्या जॉबमुळं मग नंतर तिला ते कंटिन्यू करणं झालं नाही. आणि मी आधीमध्ये व्हिडिओ टाकायचो. आणि एक दिवशी माझ्या श्रीपती भूपती हा व्हिडिओ पण टाकला होता, पण त्यालासुद्धा व्ह्यूज नव्हते, कारण त्याला शाहिरी जागरचा जे चॅनल आहे त्याच्यावर टाकले होते. आणि 2000 आय थिंक 22 का 23 साली मी माझं जे मराठी शिवतांडव आहे ते टाकलं होतं. आणि यूट्यूबचा क्रायटेरिया होता, आत्ता मला वाटतं काहीतरी क्रायटेरिया बदललेला आहे, पण त्यावेळेस 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास लागतात तुम्हाला. ते तास काही कंप्लीट होत नाही, इतका वेळ व्हिडिओ कोणी पाहतच नाही आपले. तर आणि अचानक माझा व्हिडिओ तो व्हायरल व्हायला लागला. म्हणजे जो शिवतांडव आहे मराठी शिवतांडव, माझे सबस्क्रायबर एकदम दणक्यात वाढायला लागले, 4000 तासही कंप्लीट झाले. आणि अरे यार म्हटलं की हे भारी आहे. पण प्रॉब्लेम हा झाला होता की तो व्हिडिओ आधी माझ्या मित्रांनी टाकला होता आणि त्यानंतर मी टाकला होता, त्यामुळे मला कॉपीराईट क्लेम आला होता, त्यामुळे त्या व्हिडिओचे मला पैसे मिळाले नाही. पण त्या व्हिडिओनी माझा सबस्क्रायबर वाढवले आणि माझे 4000 तास कंप्लीट केले. आणि त्यानंतर मी माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला थोडेच शिल्लक राहिले होते. मग म्हटलं की नाही, आता जर इतकं कंटिन्यू झालेलं आहे, आपण इतकं ते भरून आलेलं आहे, तर आपण कंटिन्यू करूयात. त्यानंतर मग मी हळूहळू व्हिडिओ करत गेलो, आमच्या शेताचे करत गेलो, किंवा मी जी गाणी लिहिली होती त्या गाण्याचे मेकिंगचे व्हिडिओ, की गाणी कशी सुचली त्याचे व्हिडिओ करत गेलो. गड किल्ल्यांवर जात असतो तर त्याच्या कविता किंवा तिथल्या भटकंतीचे एक्सपिरियन्सचे व्हिडिओ करत गेलो. तरी पण थोडेफार इकडे तिकडे होत होते, काही पाहत होते, काही नव्हते पाहत, व्ह्यूज काही फार जास्त कधी कधी येत नव्हते. आणि त्यानंतर पिंजरा पिक्चरमधला जो गण आहे त्या गाण्याचे जवळपास, म्हणजे माझं शिवतांडव जवळपास 1,30,000 40,000चे व्ह्यूज गेले. आणि पिंजरा पिक्चरमधला गण जो आहे तो 70-80 हजारचा व्ह्यूज गेला. त्याच्यानंतर दादूचा म्हणजे शिवार्थचा आमच्या शाळेत एक व्हिडिओ ताईंनी शूट केला होता आणि तो जस्ट त्यांनी पाठवला आणि मी असाच माझ्या यूट्यूब चॅनलला टाकला. एक सांगतो तुम्हाला, कुठला व्हिडिओ व्हायरल होईल हे तुमच्या हातात नाही किंवा तुम्ही सांगू शकत नाही. तुमच्या हातात फक्त एवढंच आहे की तुम्ही कंटिन्युटी मेंटेन ठेवणं. ती जर समजा आठवड्यानी व्हिडिओ टाकत असाल तर आठवड्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा, की काही करून. म्हणजे आपण जसं जॉबला सकाळी 9 वाजता जर मला जॉबला जायचं आहे तर 8:30 वाजता मी जसं घरातून निघतो, तसंच आठवड्याला जर मला बुधवारी किंवा गुरुवारी व्हिडिओ टाकायचा तर माझा सोमवार मंगळवारपर्यंत माझा व्हिडिओ बनलेला असला पाहिजे. त्यात मग दररोज 1 तास मग कुठला विषय असला पाहिजे, स्क्रिप्ट कशी असली पाहिजे, थंबनेल, त्याचे हॅशटॅग्स काय किंवा त्याचं डिस्क्रिप्शन काय, त्याच्यासाठी बाकी काही मॅटर आहे का, तर हे सगळं विचार करत ते कलेक्ट करून तो व्हिडिओ करून मी तयार ठेवतो. दादूचा व्हिडिओ जो आहे तो असाच मी जस्ट टाकला होता आणि त्याला 50,000 व्ह्यूज आले त्या शॉर्ट्सला.
त्यानंतर आणखी एक असाच गणपतीच्या डेकोरेशनचा मी टाकला होता, त्याला जवळपास 20,000 व्ह्यूज आले. त्यानंतर आत्ता या शिवजयंतीला 18 फेब्रुवारीला, म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती ना, 18 फेब्रुवारीला माझा श्रीपती भूपती हा एक व्हिडिओ आत्ता जस्ट व्हायरल झाला. त्याला एक जवळपास 50-60,000 व्ह्यूज आले. तर असे तुमचे व्हिडिओज व्हायरल होतात आणि तुम्ही तुमचे पैसे कलेक्ट होत जातात त्याच्यात. माझे अजून $100 कलेक्ट झालेले नाही आहेत, पण त्या आसपास आलेले आहेत थोडेफार. आता होईल ते, आणि झालं की आमचं अजून एक आहे, एक आमच्या सगळ्यांचं, माझं, दादू, शिवचं वगैरे, ज्योतीचं, की आम्ही काय करणार आहे त्या पेमेंटचं. तर तोही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तर मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही प्लीज कंटिन्यू व्हिडिओ करायला सुरुवात करा. मी खूप काहीतरी चांगला विचार करून टाकेल. म्हणजे मला एक खूप छान कोट आठवते, मी माझ्या ऑफिसच्या टेबलवर लावून ठेवलेलं आहे की तुम्ही जिथून आहात, जसे आहात तिथून सुरुवात करा. लोकांचा विचार करण्यातच वेळ चाललेला आहे की आपण खूप भारी करूयात, आपण खूप वेगळं करूयात, की जगाला काहीतरी भारी दाखवायचं आहे, भारी वाटलं पाहिजे. तर असं होणार नाही आहे तुम्ही जोपर्यंत सुरुवात करत नाही. म्हणजे लहान मुलाचा आपल्याकडे एक आदर्श असतो बघा. मूल कधीच मी आता एक खूप चांगलाच चालेल या वेळेची ते वाट पाहत नाही. ते उठतं, धडपडतं, पडतं, परत उठतं, चालायला लागतं, एक पाऊल टाकतं, मग हळूहळू ते चालायला शिकतं. आणि सेम थिअरी तुम्ही यूट्यूबच्या बाबतीत यूज करा. मी एकदम भारी व्हिडिओ टाकेल, मी एकदम वेगळा सब्जेक्ट घेऊन येईल, मी एकदम वेगळी क्रिएटिव्हिटी घेऊन येईल, लोकांना खूप आवडेल, किंवा लोक काय विचार करतील, मी व्हिडिओ बनवू का नको, माझ्याकडे विषय आहे का नाही, माझा कॅमेरा, माझी साऊंड क्वालिटी काहीच मॅटर करत नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ करा. आणि हे मला त्यांनाही सांगायचं आहे, ज्यांनी मला 3-4 जणांनी मला विचारलेलं पण होतं की आम्हाला यूट्यूब चॅनल करायचं आहे, तर हे कुठून घेऊ, ते कुठून घेऊ. यूट्यूबवर सगळी माहिती आहे. तुम्ही कारणं देऊ नका तुमची की मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, ते मिळत नाही. तुम्हाला जर काही मिळत नसेल तर मला विचारा, मीही सांगेल जितकं मला माहिती आहे तितकं. आणि यूट्यूबवर तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर प्लीज ही चुकी तुम्ही करू नका. तुम्ही यूट्यूबला कमी समजू नका. यूट्यूबवर व्हिडिओ करायला सुरुवात करा, तुमचं चॅनल काढा. आणि यस, व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही जर यूट्यूबचे व्हिडिओ केले, तुम्ही जर चॅनल काढला तर मला नक्की लिंक पाठवा, मी तुम्हाला सबस्क्राईब करेल आणि व्हिडिओला आवडीने पाहील. यस, आज एवढंच. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ करा, वाट पाहते तुमच्या व्हिडिओची. बाय बाय.